नमस्कार. दुधाच्या एका ग्लासमध्ये क्रांती? ऐकून थोडं विचित्र वाटतंय, नाही का? पण आज आपण हेच बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आपल्या पारंपरिक डेअरी फार्मिंगमध्ये किती मोठा बदल घडवून आणत आहे. चला तर मग बघूया हे सगळं काय आहे ते. बरं, सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया. फक्त टेक्नॉलॉजी वापरून गाईच्या दुधाचं उत्पादन खरंच वाढवणं शक्य आहे का? काय वाटतं? तर ह्याचं उत्तर आहे हो. आणि ते पण थोडं नाही, तब्बल 15 ते 20%. विचार करा किती मोठा फरक आहे हा. पण मग प्रश्न येतो की 15-20% वाढ हे होतं कसं? आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की असं काय करतो? चला, हेच तर आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, पण थेट AI काय जादू करतं हे बघण्याआधी आपण हे समजून घेऊया की आज दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नक्की आव्हानं तरी कोणती आहेत. कारण कोणतीही टेक्नॉलॉजी तेव्हाच यशस्वी होते जेव्हा ती खऱ्याखुऱ्या प्रॉब्लेम्सवर काम करते. हे बघा, हे एक प्रकारचं दुष्टचक्रच आहे. गायींना आजार कधी होतो हे वेळेवर कळत नाही. त्यामुळे साहजिकच दूध कमी होतं. मग चारा आणि प्रजननाचं नियोजन पण बिघडतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे औषध पाण्याचा खर्च वाढतच जातो. आणि या सगळ्याचा शेवट काय? सगळा भार येतो शेतकऱ्यावर. दिवस रात्र मेहनत करूनही हातात काय येतं? तर कमी झालेला नफा. पण थांबा, आता याच सगळ्या समस्यांवर AI एक जबरदस्त सोल्युशन म्हणून पुढे येत आहे. चला बघूया की हे तंत्रज्ञान एका साध्या गोठ्याला स्मार्ट फार्म कसं बनवतं. तर सगळ्यात आधी हे AI म्हणजे नेमकं काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, हे असं तंत्रज्ञान आहे ना, जिथे मशीन किंवा कॉम्प्युटर माणसासारखं शिकतं, विचार करतं आणि निर्णय घेतं. आजकाल तर आपल्या आजूबाजूला सगळीकडेच हे तंत्रज्ञान दिसतं. बरं, तर डेअरी फार्मिंगमध्ये AIची सुरुवात होते या स्मार्ट कॉलरपासून. हे काय आहे? तर गाईच्या गळ्यात घालण्याचं एक छोटंसं डिव्हाइस. असं समजा की हा तिचा पर्सनल डॉक्टर आहे जो 24 तास तिच्यावर लक्ष ठेवून असतो. आता हे काम कसं करतं ते बघा. हा कॉलर गाईचं बॉडी टेम्परेचर, तिच्या हालचाली, ती खाते पिते कसं, या सगळ्या गोष्टींवर कंटिन्युअसली लक्ष ठेवतो. मग AI या सगळ्या डेटाचं विश्लेषण करतं आणि गाय आजारी पडायच्या आतच शेतकऱ्याच्या मोबाईलवर अलर्ट पाठवतं. म्हणजे विचार करा, प्रॉब्लेम मोठा होण्याआधीच त्यावर उपाय करता येतो. आता दुसरं महत्त्वाचं टूल, मिल्क मॉनिटरिंग सिस्टम. हे थेट दुधाच्या उत्पादनावरच लक्ष ठेवतं. म्हणजे दुधाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब. जेव्हा दूध काढलं जातं ना, तेव्हाच मशीन मोजतं की प्रत्येक गायीने किती दूध दिलं आणि त्या दुधाची क्वालिटी कशी आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा सगळा डेटा त्याच क्षणी रिअल टाईममध्ये एका मोबाईल ॲपमध्ये सेव्ह होतो. म्हणजे प्रत्येक गायीच्या परफॉर्मन्सवर एकदम परफेक्ट लक्ष ठेवता येतं. चला, आता बघूया तिसरं टूल. हे आहे AI बेस्ड फीड मॅनेजमेंट, म्हणजे जनावरांच्या खाण्यापिण्याचं व्यवस्थापन. आणि हे तर साधं गणित आहे, नाही का? जितका चांगला आहार तितकं जास्त दूध. इथे AI काय करतं तर प्रत्येक गायीचं वजन, तिचं वय, तिची हेल्थ या सगळ्या गोष्टी बघून तिच्यासाठी एक पर्सनल डाएट प्लॅन बनवतं. म्हणजे एकाच प्रकारचा चारा सगळ्यांना नाही. यामुळे प्रत्येक गायीला तिच्या गरजेनुसार पोषण मिळतं आणि साहजिकच दूध उत्पादन पण आपोआप वाढतं. आणि चौथं पण तितकंच इम्पॉर्टंट टूल, ब्रीडिंग प्रिडिक्शन, म्हणजे प्रजननाची योग्य वेळ ओळखणं. कारण कोणत्याही डेअरी फार्मचं यश आणि विस्तार ह्याच गोष्टीवर अवलंबून असतो. इथे AI गायीच्या शरीरात होणारे अगदी बारीक सारीक बदल पण ओळखतं आणि गर्भधारणेसाठी सगळ्यात परफेक्ट वेळ कोणती आहे हे बरोबर सांगतं. शेतकऱ्याला राईट टाईमला अलर्ट मिळतो आणि यामुळे यशस्वी गर्भधारणेची शक्यता कित्येक पटीने वाढते. ओके, तर आत्तापर्यंत आपण बघितलं की ही वेगवेगळी AI टूल्स काम कशी करतात. पण ह्या सगळ्याचा मिळून फायदा काय होतो? शेतकऱ्याच्या पदरात नक्की काय पडतं? चला, आता ते बघूया. आणि हे आकडेच सगळं काही सांगून जातात. इथे बघा, पारंपरिक फार्म आणि AI वापरणारा फार्म यांच्या दूध उत्पादनात सरळ 15 ते 20% फरक दिसतोय. या टेक्नॉलॉजीच्या यशाचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पण फायदा फक्त दूध वाढण्यापुरता नाहीये. आजार लवकर कळल्यामुळे औषधांचा खर्च वाचतो. प्रत्येक निर्णय अंदाजे नाही तर डेटा बघून घेतला जातो. त्यामुळेच चुका कमी होतात. या सगळ्यात शेतकऱ्याचा वेळ कितीतरी वाचतो. आणि या सगळ्याचा शेवटचा परिणाम अर्थात एकूण नफ्यात मोठी वाढ होते. आता एक प्रश्न नक्कीच मनात येत असेल की या सगळ्या टेक्नॉलॉजीसाठी खर्च किती येणार? ही इन्व्हेस्टमेंट करणं परवडेल का?
आणि खरं सांगायचं तर डेअरी व्यवसायाचं भविष्य याच प्रश्नाच्या उत्तरात आहे. हे अगदी खरं आहे की सुरुवातीला सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरमध्ये पैसे गुंतवावे लागतात. पण हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे. कारण लाँग टर्ममध्ये मिळणारा फायदा खूप मोठा आहे. वाढलेलं दूध, औषध पाण्यावरची बचत आणि वेळेची बचत यातून जो नफा मिळतो तो सुरुवातीच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त असतो. आणि शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, भविष्यातला डेअरी व्यवसाय हा स्मार्ट आणि डिजिटलच असणार आहे. जो शेतकरी आज तंत्रज्ञानाची साथ घेईल तोच उद्या पुढे जाईल. एआयमुळे हा व्यवसाय फक्त जास्त फायदेशीरच नाही तर खूप सोपा आणि टिकाऊ सुद्धा होऊ शकतो.